जय महाराष्ट्र मित्रांनो, टाटा कंपनी म्हणजे TCS तर्फे मेगा भरती निघाली आहे. खासियत त्याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे. डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे, त्यामुळे जबरदस्त अपडेट असणार आहे. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन आहे. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुमचं BA झालंय, BCom झालंय, BSc झालंय, म्हणजे प्लेन तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, कुठलंही AI रिलेटेड किंवा कोडिंग वगैरे स्किल्स तुमच्याकडे नाही आहे, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. डाटा प्रोसेसिंग ही तुमची पोस्ट असणार आहे. संपूर्ण माहिती सांगतोय तुम्हाला, ते ट्रेनिंग मिळते, जॉब मिळतोय, परमनंट जॉब असणार आहे, सॅलरी चांगली आहे. महत्वाचं म्हणजे 3 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, कारण की ते अप्लाय कसं करायचं, त्यानंतर इंटरव्ह्यू कुठे होणार आहे आणि इंटरव्ह्यूला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि त्याची तयारी कशी करायची, ते मी तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सांगतोय. कारण की डॉक्युमेंटची यांनी लिस्ट दिली आहे, तो ओरिजिनल झेरॉक्स तुम्हाला अटेस्टेड करून घेऊन जायचं आहे, ते समजून घ्या. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणी जॉबचे शोधत असाल, त्यांना जॉब पाहिजे असेल TCS सारख्या कंपनीत, नक्की त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांची वेबसाईट दिसून जाईल. करिअर पेजवर आपण क्लिक केल्यानंतर, इंडियावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सध्या ज्या पण वॅकन्सी ओपन आहे, ज्या पण भरती सुरू आहे, त्याच्याबद्दल माहिती दिसून जाईल. जसं की ते बघा, भरपूर सारे अपडेट आहे. एंट्री लेवलची आहे, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे, लॅटरल हायरिंग आहे, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला जे अपडेट देणार आहे ते BPS प्रोसेससाठी आहे, म्हणजे बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेससाठी आहे, ज्यामध्ये तुमचं फक्त ग्रॅज्युएशन झालंय तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. इथे बघू शकता, ही यांची ऑफिशियल PDF आहे, TCS करिअर तर्फे आलेले आहे. लॉन्च युअर करिअर जर्नी विथ अस, म्हणजे TCS सोबत तुम्हाला करिअर स्टार्ट करायचं आहे तर बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे. जॉईन अवर वॉक इन ड्राईव्ह TCS BPS अँड एक्सप्लोर लिमिटलेस अपॉर्च्युनिटी. ओके, चांगल्या अपॉर्च्युनिटी असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे झिरो एक्सपिरियन्स, म्हणजे फ्रेशर्स तुम्ही आहात तरी करू शकताय, आणि 6 महिन्यापर्यंत एक्सपिरियन्स आहे तरी करू शकता. यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे एक तर तो सांगूच नका, किंवा असेल तर चालणार नाही. ओके, फ्रेशरसाठी बेस्ट असणार आहे. जॉब रोल आहे बॅक ऑफिस ऑपरेशन डाटा प्रोसेसिंग ट्रान्झिशन, यासाठी तुमचं ही भरती असणार आहे. बॅक ऑफिस ऑपरेशनसाठी पुणे महाराष्ट्रामध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रामध्येच इंटरव्ह्यू आहे, महाराष्ट्रामध्येच लोकेशन आहे. हिंजेवाडीला यांचं जे ऑफिस आहे तिथे इंटरव्ह्यू आहे, आणि तिथेच तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. 2दा इंटरव्ह्यू आहे. एक तर 6 तारखेला तुम्हाला जमत असेल तर 6 तारखेला जा, नाहीतर 11 तारखेला जमत असेल तर 11 फेब्रुवारीला जा. तुमच्यावर आहे, तुम्हाला जेवढं लवकर जायचं तेवढं लवकर जाऊ शकता, किंवा तयारी करायची आहे, माझ्या इंटरव्ह्यूची तयारी नाही आहे, माझं कम्युनिकेशन स्किल नाही आहे, तर टाटाचाच हा कोर्स आहे, याच्यावर व्हिडिओ टाकला आहे, तो बघून या. तुम्ही इंडस्ट्री रेडी व्हाल. मग प्रेझेंटेशन कसं करायचं, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, रेझ्युमे कसा असला पाहिजे, त्यानंतर कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, यावर तुम्हाला फ्री कोर्स टाटानेच दिलेला आहे. तो कोर्स करून घ्या, जेणेकरून तुम्ही तिथे इंटरव्ह्यूला जाऊन चांगला इम्प्रेशन पाडू शकाल. ओके, तर तो पण कोर्स करून घ्या, जो की फ्री असणार आहे. आणि ते बघा, 6 आणि 11 तारखेला इंटरव्ह्यू कुठे असणार आहे, तर TCS हिंजेवाडी फेज 3. यस, हिंजेवाडी पुणे जे आहे या ठिकाणी तुमचं लोकेशन असणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजेवाडी फेज 3. इथे बघा पूर्ण ऍड्रेस दिलाय. दोन्ही दिवस तिथेच असणार आहे. एक तर 6 तारखेला जमत असेल तर 6 तारखेला जा, किंवा 11 तारखेला जमत असेल तर तिथे जा. आता पात्रता काय, तर फुल टाइम ग्रॅज्युएट तुमचं झालं आहे, BCom झालं आहे, BA झालं आहे, BBA झालं आहे, BBM झालं आहे, BMS झालं आहे, BF झालेलं आहे, BBI झालं आहे, BSc झालेलं आहे. कोणा सोडून, CS आणि IT, कारण की IT साठी IT मधून अप्लाय करतो, पण ज्यांचं BA BCom झालं आहे त्यासाठी बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेसमधून अप्लाय करतो. इथे बघा, ही यांची अप्लाय करायची वेबसाईट आहे, इथून आपण अप्लाय करणार आहोत, ते पण मी तुम्हाला दाखवतोय. ओके, जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर बॅचेस कुठल्या एलिजिबल आहे, तर 23, 24, 25 तुम्ही पास आहात चालणार आहे. 22 मध्ये पास आउट आहात तर इथे अप्लाय करू शकत नाही, वेगळा वॅकन्सी आहे, त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. पण 23, 24 पास आउट आहे ते इथे अप्लाय करू शकता. असं कोणी असेल तर त्यांना शेअर करा. ओके, बाकी ते बघा, फॉर दिस रिक्रुटमेंट हायेस्ट क्वालिफिकेशन शुड बी ग्रॅज्युएट ओनली, ग्रॅज्युएटच पाहिजे.
पोस्ट ग्रॅज्युएट झाले तर पोस्ट ग्रॅज्युएटसाठी ही वॅकन्सी नाही आहे, दुसऱ्या वॅकन्सी असतात. ओके, सिलेक्शन प्रोसेस काय तर तिथे दिलेली आहे. ओके, आता इंटरव्ह्यूसाठी काय काय घेऊन जायचं तर अपलोड रेझ्युमे. इथे बघा हा जो फॉर्म आहे ते आपल्याला अपलोड रेझ्युमे करायचा आहे, म्हणजे आपला रेझ्युमे CV प्रोफेशनली अपलोड करून घ्यायचा आहे. गव्हर्नमेंट ID प्रूफ, आधार कार्ड चालेल, पॅन कार्ड चालेल, पासपोर्ट चालेल. ओके, अकॅडमिक डॉक्युमेंट म्हणजे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन जे झालं आहे त्याचे पासिंग सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुम्हाला लागणार आहे, ज्याचं ओरिजिनल पण घेऊन जायचं आहे आणि स्कॅन करून कॉपीज घेऊन जायचं आहे, ज्याच्यावर तुमची सही पाहिजे, त्याला अटेस्टेड म्हणतात. ओके, TCS ॲप्लिकेशन फॉर्म, इथे बघा तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे, त्याची प्रिंट काढायची आहे आणि तो पण इंटरव्ह्यूला जाताना घेऊन जायचा आहे. कारण की मागे एकाची कमेंट आली, ते अर्धवट व्हिडिओ बघितला, डॉक्युमेंट घेऊन गेला पण हा फॉर्मची प्रिंटच घेऊन नाही गेला, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. म्हणून सांगतो की व्हिडिओ पूर्ण बघत चला, प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजून सांगितली जाते, कारण की आपण एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवतोय जेणेकरून तुम्हाला ही माहिती कळू शकेल. ओके, त्यानंतर अजून तुम्ही बघितलं टू रजिस्टर अँड अप्लाय अँड क्रिएट अ प्रोफाईल, कुठे जायचं आहे तर इथे बघा यांची वेबसाईट आहे ती तुम्हाला दिलेली आहे, डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहे. ओके, आता याची तयारी करायची आहे तर तो कोर्स तुम्हाला सांगितला आहे, किंवा तुम्हाला इथे मी बुक टॅग करून देईल जिथून इंटरव्ह्यू कशा प्रकारे द्यायचा ते दिलेलं आहे, कम्युनिकेशन कसं करायचं ते पण दिलेलं आहे. हे दोन्ही पुस्तकातनं तुम्ही तयारी करू शकता आणि TCSचा कोर्स यांच्यासाठीच आहे, तो पण तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ओके, बाकी सगळी माहिती दिलेली आहे. अप्लाय कसं करायचं तर रजिस्टर नाव यावर क्लिक करायचं आहे, ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन करायचं आहे. आता रजिस्टर नाव यावर मी क्लिक करतोय, आता तिथे बघा 2 आलाय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस. आता आपलं प्लेन ग्रॅज्युएशनसाठी आपण अप्लाय करतो तर बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघा हे कम्प्युटरचं चित्र, यावर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून OTP टाकून नेक्स्ट करायचं आहे. OTP टाकून मी व्हेरीफाय केला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज आपल्या समोर आलं आहे. मग आधार कार्डप्रमाणे आपल्याला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं, म्हणजे आधार नंबर, जन्मतारीख, नाव, आडनाव. कारण की इथे जे पण प्रोसेस होतात, अनेक जण काय करतात 2-2 3-3 प्रोफाईल बनवतात, त्यामुळे जे पण तुम्ही डॉक्युमेंट नेणार आहात त्यानुसार तुम्हाला इथे तुमचं अकाउंट बनवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू म्हणायचं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स तुम्हाला विचारले जातील, म्हणजे तुमचं नाव, आडनाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, 10वी 12वी कुठून केलं आहे, किती मार्क पडलं आहे, ग्रॅज्युएशन कुठून केलं आहे, किती मार्क पडलं आहे, ते सगळे डिटेल्स तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. फॉर्म भरून घ्यायचा आहे, प्रिंट करायची आहे आणि इंटरव्ह्यूला जाताना घेऊन जायचं आहे. तर बेस्ट अपडेट आहे ज्यांना TCS मध्ये जॉब पाहिजे, कारण की तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन झालंय, कुठल्याही हायफाय स्किल्स तुमच्याकडे नाही आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. कॉम्पिटिशन असणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. इंटरव्ह्यूची तयारी करा, महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल यावर काम करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, फर्स्ट कमेंटमध्ये, व्हॉट्सअपवर, टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.